नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीचा इतिहास त्यातील प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याविषयी माहिती जाणून घेऊया। आज आपण या प्रकरणाचा भाग 2 अभ्यासूया। मागील तासिकेत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली। आज आपल्याला भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली त्यातील वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण वसाहतवादी इतिहास लेखनाविषयी अभ्यासूया। भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता। भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते। वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला। 1922 ते 1937 या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे प्रमुख उदाहरण मानले गेलेले आहे। त्यानंतर वळूया प्राच्यवादी इतिहास लेखनाकडे। युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल विशेष कुतूहल जागृत झालेले होते। त्याबद्दल आदर आणि कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते आणि त्यांनाच प्राच्यवादी इतिहासकार म्हटले जाते। या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला। वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विद्वानांचा विशेष भर होता। त्यातून या भाषाची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा ही आली अशी कल्पना मांडल्या गेली। इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। त्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला विशेष चालना मिळवून दिली। प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करणे गरजेचे आहे। त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती। संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता। फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला। तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने त्यांनी 50 खंड संपादित केले। त्यांनी ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले। ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे। त्यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद सुद्धा केला। परंतु अलीकडच्या काळात प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केलेले आहे। त्यानंतर वळूया आपण राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे। 19व्या व 20व्या शतकांमध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो। त्यांच्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते। महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा मिळवून देणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला। अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा याद्वारे प्रयत्न केला। असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो। या राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी तसेच अनंत सदाशिव आळतेकर इत्यादी इतिहासकारांची नावे घेता येतील। त्यानंतर आपण वि.क. राजवाडे यांच्याविषयी जाणून घेऊया। इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वि.क. राजवाडे फार परिचित आहेत। आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केला। मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले। त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत। इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन।
यामध्ये केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरासाठी कटकार असणे आणि युद्धे यांचीच हकीकत असणे गरजेचे नाही, तर अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा विशेष आग्रह होता. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा विशेष उपयोग झालेला होता. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यावेळी विशेष महत्वाचे मानले गेले. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनालाही विशेष चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्र लक्ष वेधल्या गेले. त्यानंतर वळूया आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाकडे. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लिहिण्यास सुद्धा सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी आणि तसेच सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची विचारवंतांना आवश्यकता वाटू लागली. या काळात प्रामुख्याने 3 वैचारिक प्रवाह निर्माण झाले. त्यात मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास असे 3 वैचारिक प्रवाह त्यावेळी उदयास आले. त्यातला मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाचे साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार महत्वाचा होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र मानले गेलेले आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत बदल होत गेलेले जो अभ्यास त्यांनी केला आणि यामध्ये विशेष नाव घ्यावं लागेल दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे प्रमुख योगदान या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये मानले गेलेले आहे. त्यातील कॉम्रेड डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे एक प्रमुख उदाहरण म्हणून मानले गेलेले आहे. त्यानंतर वळूया आपण वंचितांचा इतिहास म्हणजे सबआल्टर्न हिस्ट्री. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येते. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना सर्वप्रथम मांडली अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने. वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा ही लोकपरंपरा या साधनाद्वारे मानल्या गेलेली आहे. वंचितांचा इतिहास एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलेलं आहे. परंतु त्यांच्यापूर्वी भारतामध्ये वंचितांचा इतिहास लिहिण्यामागे महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या लेखनातून हे कार्य केलेले आहे. महात्मा फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. यामध्ये धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे विशेष लक्ष वेधले गेले. त्यानंतर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडीत दलित वर्गाचा फार मोठा वाटा होता. परंतु भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आणि ही बाब डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रस्थानी मानून त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांच्या या लेखनात हू वेअर द शूद्राज या आणि तसेच द अनटचेबल्स या ग्रंथात त्यांनी वंचितांच्या इतिहासाचे उत्तम उदाहरण दाखवून दिलेले आहे. त्यानंतर वळूया स्त्रीवादी इतिहास लेखनाकडे. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रियांसाठी फार मोठे आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे फार गरजेचे होते. त्यामुळे 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या
पुस्तकात भारताचे पहिले स्त्रीवादी लेखन झालेले आहे. त्यानंतर सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा प्रामुख्याने उल्लेख करता येतो. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आणि भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्याविषयीच्या जीवनावरील निबंध त्यांनी लिहिले गेले आहेत. महाराष्ट्रातील दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेलेले आहे. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे मानले गेले. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये त्यांनी दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर निबंधचे संकलन केलेले आहे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई तसेच त्र्यंबक शेजवलकर यांचा उल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनाची महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. अशा प्रकारे भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा विशेष प्रभाव दिसून येतो. त्यांच्या बरोबरीनेच भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. अशा प्रकारे भारतीय परंपरा हा पाठ आपण या ठिकाणी संपवलेला आहे. या पाठावर आधारित मी तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे. त्यातील प्रश्न 1, भारताचा इतिहास लिहिणाऱ्या 5 ब्रिटिश इतिहासकारांची नावे द्या. प्रश्न क्रमांक 2, इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक का होते. आणि प्रश्न 3, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते. तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.